संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र येत्या बुधवारी स्पष्ट होणार आहे। परंतु या निवडणुकीसाठी तब्बल 369 जणांनी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधले आहे। यंदाची निवडणूक ही सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी आणि हमाल तोलारी यांच्या मतदानाने होत आहे। तरीही तब्बल 450 जणांनी अर्ज दाखल केला आहे। उत्तर सोलापूर तालुक्यात मात्र तालुक्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी आपल्या 84व्या वयात संचालक पदासाठी अर्ज दाखल केल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे। त्याचबरोबर यापूर्वी संचालक राहिलेले मारडीचे माजी सरपंच अविनाश मार्तंडे, माजी संचालक प्रकाश चोरेकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे। या निवडणुकीत मोहोळचे आमदार राजू खरे यांनी लक्ष घालणार असल्याचे सांगितले। आता या रणांगणात माजी आमदार यशवंत माने यांनी पण उडी घेतली आहे। त्यांनी शासकीय विश्रामगृहावर मार्तंडे व चोरेकर यांच्याशी चर्चा केली। उत्तर सोलापूर तालुक्यातून काका साठे यांनी अर्ज दाखल केल्याने यावर माने यांनी टीका केली। मुलगा जितेंद्र साठे, नातू जयदीप असताना किंवा अनेक कार्यकर्ते असताना त्यांना 84व्या वयात संचालक व्हायची हौस का, असा प्रश्न उपस्थित केला। उत्तर तालुक्यातून दिलीप माने यांचेच बाजार समितीवर वर्चस्व राहिले आहे। त्यामुळे आता दोन्ही माने आता कुणाला संधी देतात याकडे लक्ष लागून आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।